महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। PM किसान योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे। PM किसानचा 19वा हप्ता लवकरच जमा होणार आहे। याबाबतची माहिती केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे। PM किसानच्या संदर्भात ही मोठी अपडेट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात PM मोदी यांच्या हस्ते 18वा हप्ता वितरित करण्यात आला होता। 18वा हप्ता मिळाल्यानंतर देशातील कोट्यवधी शेतकरी 19व्या हप्त्याची वाट पाहत आहे। या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे। राज्यातील अंदाजे 92,55,000 शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता आहे। या महिन्याच्या अखेरीस PM सन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे। शेतकरी त्यांच्या 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2025च्या अखेरीस मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिली आहे। ते बोलताना पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारला भेट देणार आहेत। बिहार येथे कृषी कार्यक्रमादरम्यान PM किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत। लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत eKYC अपडेट करणे अनिवार्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी रोजी बिहार येथून किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंट खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, PM किसानच्या 19व्या हप्त्याची तारीख शासनाने जाहीर केली आहे। 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसान सन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे। मित्रांनो, लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी, सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।